हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. सो आपण आत्ता चाललो आहे नागेश्वरम दर्शनसाठी आणि पूर्ण द्वारका भेट पिक करणार आहोत. 4 डेज आहेत आमच्याकडे आणि आमचे रिक्षावाल्याने 200 रुपये पर पर्सन घेतले. सो 1200 रुपये होतात ते. आता आम्ही चाय पितो. हे बघा, चाय पितात. हा चायवाला आमचं हॉटेल. छपरी आमचं छपरी. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. नागेश्वर बाबा की जय. द्वारका भेट की जय. गोपिका तलाव की जय. सो काहीच आम्ही आलो आता नागेश्वरम ज्योतिर्लिंग. सो हे बघा, चलो चला आता आपण दर्शन करूया. हर हर महादेव. आज गर्दीच नाही बघा. खालीच आहे. सकाळी चालू ना आम्ही, लवकर आलो त्यासाठी. मागशी बघ किती सो नंतर खूप गर्दी होईल. हे पूर्ण बॅरिकेड आहेत ना, हे पूर्ण भरतील. तो चला आता आपण दर्शन घेऊया. सो गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे. हे बघा, द्वादश ज्योतिर्लिंग नागेश्वरम महादेव. दारुका द्वादश द्वितीय कल्याण कोळीवाड्यातील माणसं आलेत आपल्याचकडची. सर्व करून नाही पाहिजे. आज गर्दी आहे. सो गाईज आता आम्ही महादेवाच्या कडे आलो आहे. बघा, महादेवाची मूर्ती आहे इथं समोरच. बघा, फोटो सेशन चालू आहे. दक्ष आपण आमचा अध्यक्ष आणि मी. सो गाईज आता आम्ही आलो आहे गोपिका तलाव. जवळच आहे इथून तलाव. ब्रो तलाव. सो गाईज आता आपण एंटर होऊया. काय बोलतो. तो गाईड आता आम्ही आलोय गोपिका तलाव. तर इथून रोड बघा, हा रोड आहे. तुम्हाला इथं शॉपिंग करायला बी शॉपिंग करायला सर्व आहे. हे बघा, नाश्ता वगैरे एक नंबर आहे. आतमध्ये सगळं मंदिरात टुकटुक. तो काय आता आम्ही बघा गोपिका तलाव मध्ये आलोय. अरे या काय तुमच्या काही व्हिडिओ शूटिंग नाही करत. चलो, इथं पाणी शिंपडाचं पाय बी पुरवा बघा. मग सरू दे आवरा बी तर या आता भाई ना या आईचं बिझ नका नूर.
काय म्हणते जाऊ तर दोघं जाऊ म्हणते. आता आमचं गोपीला दर्शन झालंय. आता आम्ही चाललो पुढे, पण आता थांबतो थोडं इथं, घाई नाही. आता आमचे 2 प्लेस झालेत, 2 राहिले. आता आपण जाणार रुक्मिणी मंदिरला. सो चलो, अध्यक्षांच्या आदेशानुसार आपण जाणार आहोत. अध्यक्ष जय हो अध्यक्ष की. गाईज आता पण आलोय गोपीनाथ मंदिरात. सो चला, हा म्हणजे मेन मंदिर आहे इथला. मोर सो गाईज आता आम्ही उसळचा रस पितोय. हे बघा मेन मंदिर आहे. सो गाइस हम द्वारका पेठ पहुंच चुके हैं. लेट्स गो. हे करते असल हे आलशी ढोरा. उडव 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 उडव. बॉस ए लगा 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 बॉस. ए बॉस 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 बॉस. पॅन्ट वरती करते बॉस. सो गाइस हम अभी एंटर हो चुके हैं. हा पूर्ण द्वारका पेठ आहे. इथं लॉकर पण आहेत. आपण मेनवाले लॉकरवर जमा करूया आपण. बॅनर उचकर. भावेश जा बॅनर. तो गाइस आता आपण आलाय मोबाईल जमा करायला. इथं ना मोबाईल जमा करतात. मंदिर में मोबाइल कैमरा बड़ा सामान ले जाना मना है. अपना मोबाइल कैमरा, मोबाइल काउंटर और बड़ा सामान घर में जमा कराएं और टोकन प्राप्त करें. टोकन संभाल कर रखें. धन्यवाद. सो गाइस आता आमचं दर्शन झालंय. तर आम्ही आता फोटो काढतो. मग तिथं बघतो काय काय आहे ते सामान वगैरे. काय काय द्वारकाधीशची मूर्ती आहे, एक नंबर. मस्त काय शृंगार केलाय. श्रृंगार मस्त म्हणजे श्रृंगार चालू होता ते. चालू होता. खूप गर्दी आहे, खूप गर्दी तर खूप आहे. स्त्रियांची लाईन वेगळी आहे, आपली पुरुषांची पुरुषांची लाईन वेगळी आहे. हे भारी आहे इथं. त्यांना पण प्रॉब्लेम नको की आणि आपल्याला पण प्रॉब्लेम नको. चल 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 लेट्स गो. आता आम्ही आता जस्ट मंदिरातून निघालो आणि अनाउन्समेंट झाली की 1 वाजता मंदिर खोलणार आहे. आता म्हणजे आता मंदिर बंद. आता काहीतरी 11:30 झालेले. द्वारकाधीश मंदिराचं काहीतरी श्रृंगार चालू आहे. सो आता 1 वाजता मंदिर खोलणार. तर चला काय आमचं दर्शन झालंय. काय खतरनाक सुट्ट झाले मस्त. आता बघूया पुढे रुक्मिणी मंदिर. आता मी बेल खातोय. भावेशने घेतली. भावेश बघत नाही. आणि कुकू आता आपण आलोय आमच्या लास्ट पॉईंटला. 4 पॉईंट होते, आता हा लास्टचा आहे. सो आता आपण आलोय रुक्मिणी माता मंदिरात. सो चला. आता मी हे घेतो प्रसाद घरी न्यायला. बघ हे पेढे ना 100 रुपयाचे 12 दिवस राहतात. हे बघा यांची तिकडे नाही. आम्ही इथूनच घेतो सर्व पेढे. हे बघा कोणतं कोणतं देणार. भावेशचं आता आम्ही काठेवाडी रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. हे बघा आमची दीदी आणि वहिनी बोलत होते का इथं जेवण मस्त बनते. हे बघा आता मी टोकन नंबर घेतला. 25 नंबर आहे आमचा. आता 24 चालू आहे. येऊन आम्हाला अर्धा तास झाला असेल. सो चला आता बघूया कशी डिश आहे इथं. टोकन नंबर 25 आणि वेटिंगला होता मी. हे बघा. सो लेट्स गो.
सो गाईज आता आम्ही काठेवाडीच्या हॉटेलला आलो आहे. सो हे बघा एवढे सर असतं 170 रुपीजमध्ये पर पर्सन ना 170. पापड सो आताशी घ्यायचं आहे. आताशी घ्यायचं आहे पूर्ण. आता हे बघा आता पाठवतो थांबा जरा एक. हां चल. सेम एकदम महाराष्ट्रीयन फूड एक नंबर. हे बघा सर्वात उत्कृष्ट थाली आहे. हे टेबल लावत सर. उत्कृष्ट सजवले उत्कृष्ट भावेश कोडे टेबल लावत सर. भावेश हातकर. सो गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. Thanks for watching.